आता कधी भेटणार आहे तुला पुन्हा? म्हणाली की आदित्य आणि उत्तरा घरी नसतील तेव्हा भेटेल ती मला. आमची आठवण काढली का तिनं? असं काय विचारताय? तुमची आठवण काढली या घराची आठवण काढली, सगळ्यांना खूप मिस करते असं म्हणाले ती. मला काय म्हणत होती माहितीये की आज गपचूप येऊन संगीताताईंच्या हातचं जेवावं असं वाटतंय मला. अगं मग घेऊन यायचं ना तिला. ती आली ना की तिच्या आवडीचे सगळे पदार्थ करते. हा हो म्हणजे काय, पुढच्या वेळी येताना संगीताताईंच्या हातचे कांदे पोहे घेऊन ये असं सांगितलं तिने मला. अरे मग काय, बनवून देईल की. आणि मी सुद्धा सोबत येईल तिला भेटायला. अरे वा, चालेल ना. चल रात्रीच्या जेवणाची तयारी करते. मी पण येते ना मदतीला. चल. ही बा आली मधुरा. मधुरा, अगं काय आहे, कुठे होतीस तू? आम्हाला किती काळजी वाटत होती माहितीये तुझी. आदित्य तर कधीपासून वाट बघतोय तुझी. हो ना आदित्य? मधुरा, बरी आहेस ना तू? मला काय झालंय? अगं आम्हाला काही न सांगता अशी अचानक निघून गेलीस म्हणून काळजी वाटली, म्हणून विचारलं. बरं वाटतंय ना तुला? पण त्यात काय सांगायचं? अगं असं कसं, सांगायलाच हवं ना. अगं आम्हाला तर वाटत होतं तुझ्या मीराताईने तुला किडनॅप वगैरे केलं की काय. हल्ली भीती वाटते ग. आदित्य, कुठे होतीस तू? सांग ना, आम्हाला कळायलाच हवं. मला घरात बोर होत होतं म्हणून मी बाहेर फिरायला गेले होते. हे खरं बोलतीयस तू? आदित्य, मी तुझ्याशी खोटं का बोलेन? अगं हल्ली कुणाचं काही सांगता येतं का? नाही, कदाचित तुझ्या मीराताईने तुला नसेल बोलवलं आणि तू स्वतःहूनच तिच्याकडे गेली असशील तर. नाही, मी असं काहीही केलेलं नाही. ठीक आहे, आता मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आणि यापुढे तुला कुठेही जायचं असेल, कुणालाही घरी आणायचं असेल तर आधी माझी परमिशन घ्यायची आणि मगच सगळं करायचं. कळलं? आता तुला काही न सांगता बाहेर पडले त्यासाठी सॉरी. ही पहिली आणि शेवटची वॉर आहे तुम्हा दोघींनी. हा, काहीतरी करू द्या ना मला. असं काय तांदूळ द्या ना, मी निवडते. प्लीज 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 थोड़ी तरी मदत करू द्या. घे घे घे, निवड. ए माँ, माँ माँ मुझे कुछ खाने के लिए दे दे माँ, मुझे बहुत भूख लगी है. बघा बघा, माझी माँ मला जेवायला तरी देते का? किती अन्याय सुरू आहे माझ्यावर. ए, मी तुला देणार नाही असं म्हणाले का खायला? नाही तसं नाही, म्हटलं तुमचं कोणाचंच माझ्याकडे लक्ष नाहीये तर एखादा सीन करून पाहावा, म्हणजे उपाशी पोटी अभिनय कसा होतो ते बघावं. अभिनय करत होता?
हो, तुझ्या बाबतीत सगळं खरं खरं बोलण्याची हिंमत आहे का माझ्यात किंवा कोणातही? असं म्हणजे तुझ्या मनात आहे हे सगळं, फक्त बोलता येत नाही, है ना? हो ना? नाही ग मा, मी मज्जा करत होतो. हो ना? मग तेच कर. आता अभिनय केला ना, म्हणजे खोटी खोटी भूक लागली असेल ना तुला. अगं मा, मला खरंच भूक लागली आहे ग. मग थोडा वेळ थांबावं लागेल, कारण स्वयंपाकाला वेळ आहे. निदान अर्धा तास तरी थांबावं लागेल अजून. तोपर्यंत तू तुझी अभिनयाची भूक भागव. तुम्ही ना अशा नाही ऐकणार. शेवटी मला बंड पुकारावंच लागेल. माझी ना खूप कामं पडली आहेत, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. इन्कलाब जिंदाबाद. राजेश, एक मिनिट थांब. भूक लागली र, पोटात खड्डा पडून भूक लागली र. यो घरात येई वाटणाचा, चाखलं या वाटण तिखट लागलंय र. राजेश, ऐक ना, मी ते चांद भासतो. तिखट लागलंय तिखट. काय नाही, ती गाण्यातली पुढची ओळ ही आहे ना, चांद भासतो, पण ती माझ्या मीटर मध्ये बसत नाही. ते जाऊ दे ना. हा, ते कसं जाऊ दे? नाही नाही, नटाला सगळं यायला हवं. वेळ प्रसंगी त्याला कविता सुद्धा करता यायला हवी. अरे कविता काय, तू कविता संग्रहली, पण बघ बघ, म्हणून मला आवडतेस तू ताई. तुझ्यासारखी ताई असेल ना या जगात तर अजून काय हवंय. स्वामी तिन्ही जगाचा ताई विना भिकारी, ताई सारखे दैवत दुसरे जगतामध्ये नाही. बस बस, माझी स्तुती नंतर कर तू, पण आधी मी काय विचारते त्याचं उत्तर तर दे. अगं आता ना मला खूप भूक लागली आहे. माझ्या पोटात ना कावळे असे मरगळल्यासारखे झालेत. त्यांना आता खायला मिळालं नाही ना तर ते काव कसे करणार? काव म्हणजे बोलणार कसे? हा हा, मी देते तुला खायला, पण आधी मी काय विचारते त्याचं उत्तर तर दे. खायला मिळेल ना? हो. हा, मग नक्की ऐकतो, सांग. हा, तुमचं ठरलं का सगळं? काही पण काय, मी सिंगल आहे अजून. असं सगळं ठरायला कोणीतरी हवं ना सोबत. राजेश, ते नाही रे, तू वासभाऊजींना भेटायला गेला होतास ना, ते ठरलं का सगळं? अच्छा, ते हो, पण आधी मला खायला दे. ते मी तुला खायला, तू आधी सांग तर. नाही नाही, असं कसं? नंतर तू असं म्हणालीस की मी असं बोललेच नव्हते खायला देईन म्हणून तर. अरे मी का म्हणेन असं? मी खरंच तुला खायला देईन, प्लीज सांग ना. नाही, नो नेवर. आधी खायला दे. हट्टी आहेस तू. शेवटी मुलगा कोणाचा आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. सांगा. हे बघ, तर असं प्लॅन आहे की आमची रंगीत तालीम झाली आहे सगळी. आता डायरेक्ट उद्या प्रयोग. म्हणजे आमची सगळी प्रॅक्टिस व्यवस्थित झाली आहे. उद्या लोकेशनवर जायचं आणि मग प्लॅन सक्सेसफुल. काय प्लॅन? काय तोच जो आमचा ठरलाय. काय ते काय ठरलं काय? अगं आमचा प्लॅन. राजेश, प्लॅन काय ठरलाय? अच्छा, तसं होय. हा, तर हे बघ, प्लॅन असा ठरलाय ना की तो उद्या कळेल तुला. हा राजेश, एक मिनिट, ही चिटिंग या. तू मला खायला दिल्यावर सांगणार होतास, तू मला सांगत नाहीयेस. आताच्या आता सांग बघू प्लॅन काय? अगं आत्ताच सांगितलं तर उद्या प्रयोग बघायला मजा कशी येईल तुला? कोण इतके डेस्परेटली मला मेसेज करते? वाव, काय मस्त फोटोज काढलेत यार मी.
खूपच टॅलेंटेड आहे मी. माझं हे टॅलेंट ना मधुरा मला माहितीच नव्हतं, आजच कळलंय. बघ ना, काय छान फोटोज काढलेत. हे तुला आवडले ना? तर तू 1 मिनिट, आवाज खाली करायचा. माझं हे टॅलेंट जर का मी आदित्यला दाखवलं ना तर खूपच मज्जा येईल. आणि मग मधुरा घरी बोर झाल्यावर कुठे जाते हे नेमकं त्याला कळेल, नाही का? का वागतेस अशी? काय मिळणार आहे तुला हे सगळं करून? अगं खूप काही मिळणार आहे मला. मुख्य म्हणजे आदित्यचा तुझ्यावर जो सो कॉल्ड विश्वास बसलाय ना तो तुटेल. तो माझ्या मर्जीत येईल आणि मग मला हव्या त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करेल. तुला खरंच वाटतंय हे सगळं करून आदित्य त्या पेपर्सवर साईन करेल म्हणून? ऑफकोर्स करणार. उत्तरा, गैरसमज आहे तुझा. करणार ग मधुरा. आणि तुम्हा दोघींचे हे स्वीट फोटोज पाहिले ना की मग नक्कीच करणार. काय राजेश, नाही, असं नाही करता येणार मीराताई. अरे पण का? मला ऐकायचंय. तुला सांगायला काय प्रॉब्लेम आहे? मीराताई मला सांग, मूवी सुरू होण्या अगोदरच मी जर का मूवीची सगळी स्टोरी तुला सांगितली तर तुला मजा येईल का मूवी बघायला? तुला येईल का मावशी? नाही, मला नाही येणार. मा, तुला तरी येईल का मजा? हे बघ, मला माहित असतं किंवा नसतं तरी पण मी पिक्चर बघितला असता. मा, आपल्याला आता पिक्चर बघायचा नाहीये. मी असं म्हणतोय की मी जर का पिक्चर बघायच्या आधीच तुला सगळी स्टोरी सांगितली तर तुला मजा येईल का? तू जर का मला आधीच स्टोरी सांगितलं तर तुला मारणार नाही का? हा, मारणार नाही? मा, जाऊ दे बरं तू. तर मीराताई, मुद्दा स्ट्रेट आहे. मी आता तुम्हाला काही सांगणार नाही. नक्की तू सांगणार नाहीयेस मला? नाही. बघ हा, बघतोच आहे मी. तू जर मला तुमचं प्लॅन सांगितलं नाहीस ना तर जेवण बंद. मीराताई, तुम्ही अशा उपाशी राहून काहीच होणार नाहीये. तुम्ही जर का आज जेवला नाही ना तरी पण मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. माझं जेवण बंद नाही, तुझं जेवण बंद. तुला जेवायला मिळणार नाही. रासाच. राजेश, तुला मीराताईंचा राग माहित नाहीये. त्यांच्या समोर भले भले हात टेकतात. बघ आता तू काय करायचं तुझं ते. मी काय म्हणतो, आपण एखादा शांततेचा करार केला तर, म्हणजे काहीतरी ऍडजस्टमेंट करू ना आपण. ठीक आहे, सॉरी, सांगतो सगळं. तर काय होतं, आम्ही सगळे आणि हे सगळं असं साध्य झालं तर आपला प्लॅन सक्सेसफुल. ओ अच्छा, म्हणजे आधी तू आदित्यचं पाकिट मारणार, मग त्याला ते परत करणार आणि त्याची मर्जी मिळवणार. म्हणजे आदित्यच्या मनात तू तुझी जागा निर्माण कर, राईट? एकदम बरोबर. स्टोरी छान आहे, एकदम पिक्चर दिसला. हे सगळं राजेशला छान जमतं ना ताई. खूप भारी वाटतंय, खूप भारी. एकदम पिक्चरची स्टोरी वाटते. थँक्यू थँक्यू. काय असा स्क्रीन प्ले लिहायला ना खूप अभ्यास लागतो. आणि
तुम्हाला तर माहितीच आहे की माझा अभ्यास किती आहे. हो चांगलंच माहिती, पण हे सगळं ठरलेल्या प्लॅन प्रमाणे होऊ दे. होणार, सगळं अगदी तसंच होणार. मग आता मिळेल का मला जेवायला? बघू बघू आपण जेवायला द्यायचं की नाही. मला जरा विचार करावा लागेल, काय ना माझा अभ्यास नाही ना इतका, त्यामुळे मला थोडा विचार करावा लागतो. हॅलो आई, कशी आहेस? अरे वा. हा काय झालं? अगं मग काळजी घे ना. आई, तू पुन्हा पुन्हा फिरून फिरून माझ्या लग्नाच्या विषयावर काय येतेस? आपलं बोलणं झालंय की नाही त्यावर? हा अगं मग मला नाही आवडत सतत तोच विषय काढायला. ऐक ना, ते बाबा आहेत ना बाजूला, हा दे ना जरा, मला बोलायचंय. अर्जंट काम आहे. मी कुठे चाललोय बोलतो ना तुझ्याशी. दे ना जरा, पटकन दे पटकन दे. आठवले नंतर विसरून जाईल मी. दे. हा बाबा, कसे आहात? काही नाही हो, सतत माझं लग्न या एकाच विषयावर बोलत असते ती माझ्याशी. हो बाबा, बाकी ना बरेच विषय आहेत अजून बोलायला. हो काल ऐकतेय ती. हो मी मस्त. तुम्ही कसे आहात? हा बरं आठवलं, मी तुम्हा सगळ्यांना लवकरच इथे मुंबईला राहायला घेऊन येणार आहे. हा म्हणजे काय, तुम्हाला खूप काळजी वाटत होती ना की मुंबईत माझं कसं होईल, मी इथे टिकेन की नाही, माझं स्वतःचं घर होईल की नाही. येस, सगळं होणार आहे आता लवकरच. झालंय म्हण. मी तुम्हाला म्हंटल ना, मुन्नूला मुलगा शोधायला लागा तुम्ही. हो एकदम थाटामाटात करून देणार आहे मी तिचं लग्न. नाही ऐका, हे तिच्या लग्नाचं तिला सांगा, माझ्या लग्नाचं तिला आता काहीही सांगू नका. मी बोलतो ना नंतर. तुम्हाला का काही आहे पण इतकी. आत्ता अजिबात फोन देऊ नका, मी बोलतो तिच्याशी नंतर. मला काम आठवलंय. मी हो बाबा ठेवा ना फोन. कशाला? बरं ओके, या बाय बाय. फारच हुशार निघालीस ग तू. मला माहित होत तू असला युसलेस प्रयत्न नक्कीच करणार म्हणून. अगं मधुरा,
बघ ना, नीट चेक कर, मीच झोपले तिकडे. बघ, चेक कर. मूर्ख. मला सांग मधुरा, तू हे कसं काय विसरलीस की मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार येते? अगं, तुझ्या बहिणीला या प्रॉपर्टीतून बाहेर काढायला मी माझंच डोकं वापरलं होतं, तर तू किस पेड की डाली आहेस.